नमस्कार मंडळी. विनोदाच्या सुकाणूने मनाला हास्याच्या दिशेला नेऊया आणि आनंदाचं बेट गाठूया. हे आनंदाचं बेट तुम्हाला माहितीच आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार. को पावर्ड बाय पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड. मंडळी, उद्याच्या भागाच्या शेवटी आपण निवडणार आहोत पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे 2 मानकरी. चला तर मग सुरू करूया आजची आपली ही हास्य सफर. मंडळी, बायकोचं भाऊ हे नातं म्हणजे अवघड जागेचं दुखणं. या दुखण्यानंच हैराण झालेल्या दाजींची गोष्ट तुमच्यासमोर सादर करतात फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, कोकण कोहिनूर ओमकार भोजने आणि खानदेश सपूत श्याम राजपूत. ताई 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 कधीतरी कर गाई, नाही केलीस तू गाई तर भाऊ तुला भेटणार नाही. ताई 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 कधीतरी कर घाई, नाही केलीस तू गाई तर भाऊ तुला पुन्हा कधी भेटणार नाही. नाही 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 पुन्हा कधी भेटणार नाही. ताई 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 दरवाजा उघड. ताई आले. ताई हो काय तुम्ही दरवाजा का नाही उघडायचा? नाही उघडायचा. का? दरवाजा उघडायचा नाहीये. हो बाहेर पप्प्या वाट बघतो ना. अरे पप्प्या असं तर कोणी उघडायचं नाही म्हणजे नाही. मला नाही नाही म्हटलं तर पण का नाही? नाही. माझा जीव गेला तर चालेल पण दरवाजा उघडणार नाही. बस तुम्ही मला दरवाजा उघडू देणार नाही उघडू देणार. नाही देणार. नाही उघडू देणार. तुमचं हे जंगल आहे ना झडून जाईल. अरे ह्याच्यावर सगळं चाललंय. बाजूला व्हा. बाजूला म्हणजे काय बाजूला व्हा. काय करू आता मी सांग तूच काय करू. हे पप्प्या काय झालं? काय पप्प्या इकडे. काय झालं पप्प्या? टफ डे इट वॉज. काय झालं? म्हणजे सॉरी पप्प्या सॉरी. मी माझ्या भावाला मारलं पप्प्या सॉरी. नाही असू ताई असू दे. अगं मी एवढ्यासाठी म्हटलं की सकाळपासून बरीच ओळाताण झाली पण साध्य काही झालं नाही म्हणून म्हटलं इट वॉज टफ डे. तू बस इथे. आणि पप्प्या तू बरा आहेस ना? तुला काही होत नाही ना पप्प्या? काय झालंय माहितीये ताई तू बस ना आधी. नाही तू तू बस आधी शांत हो. दाजी बघ. काय झालं पप्प्या सांग. ताई शांत हो. दुनियेची ओझी वाहून मी थकलोय. उफ. मला जराशी कणकण पण जाणवते तर मी काय करतो मी थोडा आराम करतो. आराम. तू झोप. हो चालेल. झोप. दाजी दाजी सॉरी दाजी सॉरी दाजी बसा. सॉरी ताई अगं नाही ते चुकून झालं. नाही नाही असं काय कर. तू बस आधी. बरं वाटतंय ना तुला? काय काही होत नाही हे ना? बघ मी आज जाऊन आराम करतो. तू बस इथे. मी इथे बसू. हा फक्त एवढंच आहे की समजा माझ्या नावाने कुणी बोंबा मारत आलं. हा. दाजी बसा ना तिथे. ओ गोट्याचे बाबा बसा ना तुम्ही इकडे. बसा तुम्ही. कोणाचा बाबा आहे मी? गोट्याचे बाबा बसा. आपल्या पोराचं नाव गोटे. तुम्हाला माहित नाही आपल्या पोराचं नाव गोटे? तू ठेवलंय काय नाव आपल्या पोराचं? प्रद्युम्न. तुम्हाला येतं बोलता? तुला कणकण भरली. हा जराशी. जराशी. टुडे वॉज टफ डे. इट वॉज. इट वॉज. काहीतरी लय मोठी उंगली करून आलाय हा आपल्या घरी. नाही हो त्याला वाटत असेल. नाही 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 इतक्या सहजासहजी इतक्या आरामात हा येणारच नाही. तुम्ही थांबा ना. तू बोल बाबा. ऐकून घ्या. नाही, ऐकून मी घेईन. मी असं काही केलं नाही. काय केलं तर खरं खरं सांगायचं. मला फक्त जराशी कणकण आहे बास. मी दमलोय. बाकी काय नाही ना? मी व्यापलोय हा. अक्षरशः. हा पप्प्या तू आतमध्ये फक्त एवढंच आहे की कुणी माझ्या नावाने बोंबा मारत हा. आलं तर त्याला फक्त 10 लाख रुपये देऊन मॅटर मिटवून टाका. ठीक. ए, पप्प्या! सेक्सी इकडे पप्प्या! इकडे काय इकडे उभा राहा. सेक्सी इकडे उभा राहा. किती लाख रुपये द्यायचे माया तू त्या? तर 10 लाख रुपये. तर 10 लाख रुपये 10 लाख रुपये फक्त आहेत. नाही, तुम्ही एक आहे. तुम्ही थांबा ना गोट्याचे बाबा. मी बोलते ना त्याच्याशी. मला कुत्र्यासारखा मारी ना. नाही, थांबा. फक्त 10 लाख ए, बोलतोय. पप्प्या दाजी तुम्ही ऐकून न घेता किती गडबड करता. पप्प्या तू तू असं बोलून माझ्या डोक्याची हे करू नकोस. नाही पण मला कळलं?
ताई 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 जरा हे केलं ना तेव्हाच मला कळलं काहीतरी झोल आहे. मी किती हक्काने आलो होतो की कोणी नाही तर माझी ताई आणि माझी दाजी आहेत मला सांभाळणारे. पप्प्या मी जाऊ परत. नाही नाही नाही, पप्प्या तुझी ताई नेहमी असणार आहे तुझ्यासाठी. तू इथे बस, तू इथे बस. तू निघ पहिला घरातून. तुम्ही थांबा. दाजी. माझा भाऊ कुठे जाणार नाही. हा. इट हर्ट्स हा. नाही नाही, तू नीट हस हा कळलं काय. ही हसण्याची परिस्थिती आहे. नाही तू करतोय तसं. पप्प्या तू सांग काय काय झालं मग पुढे काय झालं. एवढे प्रयत्न करून तिथे कोण हसत नाही. हा? तिथे हस म्हणतात. मग आता काय करायचंय पुढे की थांबायचंय. ताई हा. ताई 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 करू. काय झालं ते सांग. हे नको सांगू. पप्या इकडे रे इकडे लवकर लवकर बरा सापडला रे तू हा माझे पैसे बुडवतो का तू माझे पैसे काढ लवकर पैसे द्या लवकर पैसे द्या माझ्या एक मिनिट. हा माणूस कोण आहे? तुम्ही कोण आहात आणि डायरेक्ट कसे आलात घरी. ए मी श्याम राजपूत आहे हा. माझे पैसे बुडाले त्याच्यामुळे माझे पैसे याने दिले नाही ना मी भलता भलता मारीन मी त्याला भाऊजी तुम्ही रपगाडीच बसा. काढतो मी त्याला भाऊजी तुम्ही बसा ना. नाही नाही बसतो मी पण मला पैसे पाहिजे. मी तुमच्यासाठी चहा कॉफी काही आणू. नाही 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 ताईच चहा बी काहीच नको मला वहिनी तुम्ही काहीतरी घ्या ना भाऊजी. नाही नाही काहीच नको मला काहीच नको. काहीच नको काहीच नको मग कशासाठी आलात. मला मारलं मला मारलं. कुठे कुठे मी नाही राहत करत. मी नाही राहत करत. तू माझ्या मागं कशाला? दाजी तू माझ्या मागं कसं? हे, तू मागं त्या माणसाने मला मारलं. ऐक. माझ्या घरामध्ये घुसून. दाजी हा. तुमच्या घरात मला तुमच्याशिवाय दुसरं कोणी नाही दाजी. मी पण येणार दाजी. पप्प्या मी पप्प्या थांबलो माझ्या घरात. मला या घरात जायचं राजी बाप. पप्प्या गोटाचे बाबा बाहेर तमाशा नको तुम्ही आज चला. हा, त्या माणसाने मला मारलं. त्याची धाला ए. पप्प्या आज चल. इकडे घरातच येणार ना शेवटी दाजी, ये रे, ये रे. तू माझ्या ये ये ये. एक मिनिट. काय झालं नीट सांगा. माझ्या घरात पहिला माणूस आहे तुझ्याने मला मारलेला आहे कळलं. काय झालं काय झालं नीट सांगा मला. याने माझे पैसे डुबवलेले आहेत खजुराची शेती करायला लावली मला पार बियांपासून तर शेतीपर्यंत सगळे इन्व्हेस्ट करायला लावलंय बरं का याने बापरे खरंय. हे काय खजुरांची शेती बिया हे काय प्रकरण आहे. हो 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 मला काही बोलायचंच नाही. बोलायचं नाही म्हणजे. नाही नाही तो भामटा आहे तो बोलणार नाही तो नाही नाही हा अरबस्थानातून आहे हा. ना तिथून खजुराच्या बिया मागवल्या त्याने हे नाही. हा त्या आम्ही विकत घेतल्या अरे बघतो का थांबा बोलणार थांबा थांबा आहे? थांबा विचारतो लवकर सांग काय झालं. मला कसा फसाडला ते सांग शब्द जपून वापरा तुम्ही. का काय काय शब्द जपून वापरा तुम्ही. बोट खाली कर मग असं कसं बोलू. फडाय हा पुसायला फडाय हा तुम्ही तिकडे बसा. चल, नको ना. सांग पप्प्या सांग. ती माहितीये. हत्ते माहिती आहे. हा. आता जगातली सगळ्यात महागडी आणि चांगल्या दर्जाची कॉफी कशी म्हणते माहितीये. नाही नाही. माहिती. तर कॉफीच्या बिया हत्तीला खायला देतात आणि हत्तीच्या लिदेतून हत्तीच्या लिदेमधून त्या बिया परत बाहेर पडतात. तर त्या बिया स्वच्छ करून जगातली सगळ्यात महागडी आणि चांगल्या दर्जाची कॉफी बनवली जाते. इट्स ऑल अबाउट जनरल नॉलेज. काय गो पप्प्याचं जनरल नॉलेज. त्याचा आणि ह्या बियांचा काय संबंध आहे रे. आहे मुद्द्यावर ये. तीच हत्तीची स्टोरी तीच हत्तीची थेअरी उंटांबाबतीत लागू पडते. बरोबर आहे म्हणजे हा. उंटाने खाल्लेल्या खजुरांच्या बियातून खजुराची चांगली लागवड होते. हा. चांगली झाडं मिळतात. हा. तर त्या बिया मी ह्यांना दिल्या. त्या बिया दिल्या याने तुम्हाला दिल्या हा. हा 1000 बिया दिल्या बा बरं. आणि त्या आम्ही 1000 कुंड्यांमध्ये लावल्या त्यान बायना त्या कुंड्यांना पाणी दिलं खजूरच आलं नाही ना अरे पण कुंडीत कोणी शेती करता का. त्याला अक्कल नाही तुला अक्कल नाही. माझी अक्कल काढतो तू माझी अक्कल काढतो दाजी दाजी गोट्याचे बाबा थांब. बकऱ्या चारतो तू हर्रा हुर्रा करून राहिला हा गुराखी आहे दलिंदर माझ्या घरात येऊन माझ्यावरती हात उचलला. मग पैसे कोणी बुडवले आहे माझे कोणी बुडवले पैसे. त्याने बुडवले पहिला विषय क्लिअर होते ना हा, मग. मग पहिला विषय क्लिअर होते ना. करतो. तुझा भाऊ तुझ्या भावामुळे ह्या माणसाचा मला मार खायला लागतं कळलं काय. ऐ, ऐ, हा. ऐकून घ्या 10 लाख रुपये बुडवले त्याने माझ्या क्या? एक मिनिट तुम्ही बसा दाजी आणि ताई. हा बसतो आम्ही. त्यान बायना बघितली चरबी बघितली चरबी. हा माणूस घरी पैसे मागायला चरबी बघ त्याच्यात किती. बोल किती पैसे मी बोलवले तुमचे एक्झॅक्टली. 10 लाख जे उंटाची जी स्कीम तू सांगितली होती 3 त्याचे आणि 7 कासवाचे असे 3 आणि 7 10 3 आणि 7 10चे कौतुक नका सांगू. 8 आणि 2 10 होतात. 9 आणि 1 10 होतात. 6 आणि 4 10 होतात. 5 आणि 5 10 होतात. 7 आणि 3 10चं कौतुक नका मला सांगू. तुम्हाला गणित नको शिकवू हा मग तुम्हाला विज्ञान शिकवू. नागरिकशास्त्र शिकवतो. काळाची गरज आहे. माझ्या अंगावर काय. थांबा. फालतूपणा नको नाही, इकडे तू तुम्ही बसा बसा तुम्ही
पप्पे. हे बघ 10 लाख हा 10 गेलेले आहेत माझे. ते 3 आहे ना उंटाचे 3 ते गेले दाजी हा, गेले. तुम्ही फक्त अजून 5 मिनिटं द्या ह्यांचे 7 लाख पण मी बरोबर करतो. 3 घे. फालतूपणा करू नको हा तू. ओके. ते गेले आता मला काही घेणं त्यांना नाही. बरं 3चा विषय संपला. हा ते गेले. 3 लाखांचा विषय संपला. हो संपला मला माहिती आहे पैसे कोणाकडून घ्यायचे. ऐ कोणाकडून घे? तू उठ रे. मी काय द्यायचे पैसे तू मी काय गॅरंटर आहे 1 मिनिट काय कागद मला नका दाखवू असेल कागद बघितलं दाजी तिकडे समोर कप तिकडे. कशाला बोलता तुम्ही मध्ये मध्ये नको ना तुम्ही कुठे जाताय दाजी कोयलाचा शाहरुख इकडे रे. कोयलाच्या शाहरुख इकडे येतो. तू इकडे दाजी ये इकडे. नाटकं नको हे वाच नाटकं नको करू. मग डोकं फिरलेलं आहे हा. पैसे बुडाले पटकन हे वाच. काय फेऱ्या कशाला मारतोय काय फेऱ्या. दाजी वाचा ना. कॉन्फिडन्स आवडला आपण. Confidence नाही तू गप्प बस वाच ते पटकन वाच. नमस्कार मी गौरव मोरे हा. महाराष्ट्राचे हसत या कार्यक्रमात काम करतो. त्या शो मध्ये जसे माझे पंच वाचतात तशी ही स्कीम देखील वाचेल आणि ह्या 10 लाख रुपयांची जबाबदारी मी घेतो. सही करणार गौरव मोरे. टाणा नाना परम पोय फिल्टर पाडा. एक शब्द चुकलेला नाही. एक मिनिट ह्याच्यावर हे बघा ह्याच्यावर मी सही केलेली नाही हा. सही मी काय आहे सही तुम्ही नाही केली मग कोणी केली ती हा तुम्ही मला सांगा कोणी केली सही ए चिपळूणचा राजपाल तो इकडे काय? नाही, सही कोणी केली नाही ही सही त्याला विचार नाही सही तुम्ही केली आणि माझ्या भावाला अडकवताय नाही काहीतरी झोल आहे काय ए झोलाय तुम्ही सही केली एक मिनिट सांग ही सही तू माझ्याकडनं करून घेतली आठवते तुला दाजी सांगतो. हा लवकर सांग काय आहे? तुमच्या लग्नाचं रजिस्ट्रेशन झालं. हा, बरोबर. तेव्हा तुम्हाला खूप एरझाया कराव्या लागल्या होत्या. हा. खूप धावपळ करावी लागली होती. बरोबर. खूपदा जायचं डॉक्युमेंट सही करायचे यायचे तर मला ते सगळं बघवत नव्हतं. हा. मग मी काय काय केलं केलं? एकदाच 100 कागदामध्ये तुमची सही घेतली. त्यातला एक कागद उपयोगी आला. एवढा मोठ्या मनाचा आहे माझा भाऊ काय ग करू मी तुझं ए मोठ्या माणसाला तुझ्या भावाने मला फसवलंय तुझ्या भावाने मला फसवलंय कसं कसं माझी सही आहे मग तुमची सही आहे म्हणजे पैसे तुम्ही घेतले पण आता मी देणार त्याचे पैसे म्हणजे माझ्या भावाला अडकवताय त्याने तुम्ही पैसे दे 10 त्याने घेतलेत ना झालं समाधान. आता हे दोघे भांडती याचा घटस्फोट होईल. ताई माझी दारू जाईल हिंडे नाही माझं आयुष्य उघड्यावर पडेल. झालं समाधान. आणि माझं काय रे माझं काय तुम्ही जर माझा विश्वास ठेवलात ना तर मी कायच्या काय करू शकेन. ते सगळं जाऊ दे त्या 7 लाखाचं काय झालं ते सांग आधी मला सांगतो. हा 7 लाखाचं काय झालं तू तिकडे तू नाही तर मरून जाशील माझ्या नाही. हातून. इथे ये, पप्पा इथे ये. तुम्ही ऐ, आणि मी मेलो तर चालेल तू गॅरंटर आहे तुला मरू देणार नाही मी पण तुला मरेपर्यंत मारीन मी. सांगा मी काय सांगू 1 मिनिट 7 लाख आहेत ना कासवाच्या स्कीम मध्ये गेले बरं का. कासवाची स्कीम कासवाचं आता ही काय? कुठली स्कीम आहे याने अरे बाप रे भलता भारी येतो नुसत्या गोल गोल गोष्टी करतो तो. ए इकडे मध्ये बस हा. त्याला बसू इथं इथं बस स्कीम पप्पे. ये, काय ये. स्कीम आहे सांग लवकर बस ओ नो. ओ ओ, नो नो, नाही काय सांग. करतोस? सांग काय केलंस आता मी सांगतो हा, नाही, नाही, सांग, हे बघा, सांग. हे बघा. सांगतोय तो भाऊजी सांगू दे हा बोलला होता की एक विशिष्ट जातीचं कासव असतं ते बरं. पकडायचं बुवा आणि त्याला 1 रुपयाचे 1999 सालचे 1999 नाणे खाऊ घालायचे आणि नंतर त्याची जी शी असेल ना शी त्याच्यातून करोडो रुपयाच्या काळं धन मिळेल बुवा. आणि ते कासव शोधण्यासाठी आहे हा. ना बाय 100 माणसं आहे ना पर डेने जंगलात फिरत होते कितीतरी दिवस. त्या कासवाला 1998 नाणे खाऊ घातली. हा. नाही 1999 नाणे खाऊ घातली मी. हा. त्यान बाय ना पण त्याने शीच केली नाही ना 1.5 महिना शीच केली नाही त्याने. कासवाने शी केली नाही नाही, हा. मग कासवाकडनं पैसे घे ना माझ्या भावाला कशाला अडकवताय ह्याच्यात अशी कशी बायको केली तू अशी कशी बायको केली. हा गाल घरी घे आणि भाड्याने ठेवून तुझ्या जवळ इथे पप्पे एवढा मारतो तू मला तुझ्या बापाच घातो का रे मला मारायला बापाचं नाव नको नको काढू. नका नको ना नको मला पैसा पाहिजे नको, त्याचे बाबा काय करताय? परत इकडं जाऊ मी पण ठीक आहे तर ते जे थांब 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 काय वाच. अरे मला माहिती रे ह्याच्यावर माझी सही आहे म्हणून हॉस्पिटलचं बिल येते त्या कासवाचं ऑपरेशन त्याचं ते शीच करत नव्हतं ना. कासवाचं ऑपरेशन केलं हो ते शीच करत नव्हतं. अरे बांग्या तुला कळतं का ऑपरेशन केला. हा त्या गरीब जीवाचं ऑपरेशन केलं तू अरे नाग्या तुला काय अक्कल बिकल आहे की नाही पण यात माझा काही दोष नाही. काय झालं? मी फक्त कासव मिळून दिलं त्यानंतर माझी जबाबदारी संपली. मग नंतर मला कसं विचारता हो तुम्ही. ठीक आहे जाऊ दे सगळे जाऊ दे. सगळे जाऊ दे ना. सगळे- मी संपला विषय. हा, नाही
जबाबदारी कशी संपली? मला माझे पैसे पाहिजे भाऊ. 10 लाख रुपये. मला काही घेणं देणं नाही. मला 10 लाख रुपये देऊन टाकतो. ए, कोण देणार आहे? 10 लाख रुपये दे चल. तू कुठे 10 रुपये 3 उंटाचे 7 कासवाचे. ते घे म्हणत ना तुम्ही. ते गेले म्हणजे ते काही तसे गेले नाही. विषय गेला म्हटलं होतं मी. विषय घ्या माझे पैसे पण घे. असं कसे पैसे गेले रे? मी आता जबाबदार नाही. ठीक आहे बाबा, तू नाही जबाबदार. मग कोण जबाबदार? जबाबदार कोण आहे? तो उंट आहे ना, हा. त्याला खड्ड्यात टाका. गेला. कासव आहे ना, हा. त्याला चुल्यात घाला. झालं संपलं. हा, तेच बस. सगळं. संपलं ठीक आहे, या झालं तुम्ही ना? चला या. तू पण माझ्यासोबत येशील. मी काय येऊ सोबत? तू येशील. का पण? गॅरंटी कोणी दिली आहे? कोणी दिली गॅरंटी? माझी आहे. मग कोण येईल सोबत? मीच येईल ना. माझी गॅरंटी आहे. बस. तू येशील सोबत. हा. आणि 10 लाख रुपये तुझ्याकडून घेईन मी. 1 मिनिट. हे वनी, याला सांग 10 लाख रुपये मी कसे काय देणार? देणार. गॅरंटी तुम्ही दिली होती ना, तुम्हीच देणार मग. या भांग्याचे पैसे मी फेडायचे? हो. गॅरंटी कशाला दिली तुम्ही? अरे मी कुठेतरी आणि सही करून घेतली माझी. मग मला तुम्ही काही दिली माहिती कशाला? नाही. मला माझे पैसे पाहिजे. चल रे, चल तू. चल चल तू. थांबा ना यार, माझी नोकरी आहे. मला कुठे घेऊन चालला तुम्ही? नोकरी आहे ना, हा. त्याच्यासाठीच घेऊन चाललो तुला. हे त्या दलिंदरला घेऊन जाऊ शकत नाही. त्याला काय फुकट पोसू का मी? तू 11 ते 5 ड्युटी कर भाऊ. हा. आणि त्याच्यानंतर महिन्याभरानंतर तुझा जो पगार येईल ना, त्याच्यात खर्चापुरते पैसे मी वहिनीला देऊन टाकेल. चालेल. बाकीचे पैसे मी घेईन. असा हळूहळू हिशोब चुकता होईल आपला. कळलं? क्लिअर? चला, चल चल चल. म्हणजे आता माझा काही संबंध नाही. नाही, तुझा काहीच संबंध नाही. हे दोषी आहे. हो, हे ताई ह्यांची लपडी तुला नेहमी निसटावे लागतात बघ तू. तू शांत बसणार आहे. लोक बोलली की मला मी बोलत ज्या दिवशी घरी येईल ना, पोलादपूरचा जॉन सीना, तुला असा मारीन ना, नाव लावणार गौरव मोरे म्हणून. ए, 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 कोयलाचा शाहरुख. चल. चल, चल, चल. चल. तुझ्या भावाला सांभाळत बस. ते बघतील काय करायचे ते. चल चल, निघ निघ, चल. याचे पैसे मी भरू काय? 10 लाख रुपये. तुझं झालं, पण यांची खूप चिडचिड होते रे. मी काय करू? याच्यासाठी काही स्कीम आहे? ताई ह्याच्यासाठी बेस्ट स्कीम आहे. काय? मुंगी असते मुंगी, हा. तिला सोयाबीन द्यायचं. हा. ती सोयाबीनची पावडर आपल्याला देते. हा. ती सोयाबीनची पावडर आणि याकिनीचं दूध मिक्स करायचं आणि प्यायचं. क्या बात है, कडक. काय एक नंबर स्कीम होत्या तुझ्या ओमकार. आणि गौऱ्या, तू काय धावलायस एकदम सुसाट. जामच आवडला परफॉर्मन्स. मज्जा आली. ऐकूया हास्यरसिक काय म्हणतात. सई. सुसाट परफॉर्मन्स झाला आणि चार्मर आज मिशी छान दिसतेय तुम्हाला. छान दिसतंय, हँडसम दिसतंय. तुझ्या बाबतीत एक गोष्ट मला भयंकर आवडते की तुला इथे मंचावर येऊन परफॉर्म करत असताना एखादी गोष्ट सापडते आणि त्या गोष्टीचं तू इतकं मोठं वलय निर्माण करतोस की ते नोटीस करावंच लागतं. आज पण तू ती जी काही पळण्याची स्टाईल डिस्कवर केलीस ती अप्रतिम होती. आणि गौऱ्या, सॉरी पण तुला मार खाताना बघताना थोडीशी मजा येते. का माहीत नाही, थोडीशी. ओंकार, आय थिंक तू आज जेवढ्या शेड्स तुझ्या शर्टमध्ये आहेत तेवढ्याच शेड्स तुझ्या प्रत्येक परफॉर्मन्समध्ये बघायला मिळतात. मी जसं नेहमी म्हणते की तू या मंचाचा एक्स फॅक्टर आहेस आणि तू ते प्रूव्ह करून दाखवतोस नेहमी. श्यामदादा, तुमचा पठाण, खानदेशी पठाण फारच भावला. फार मस्त होता. वने, तुझं कॅरेक्टर पण मस्त होतं. छान दिसतेस आणि मजा आली. क्या बात. कीप इट अप. ऑल द बेस्ट. कितने आदमी थे, बोकॅम्बो खुश हुआ. या डायलॉग्स प्रमाणेच आणखी एक डायलॉग इथे खूप प्रसिद्ध झालाय आणि तो म्हणजे शिवाली हे खरं. याच डायलॉग सोबत विनोदाचा धमाका करायला येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले, खडकपाड्याचा विकी कौशल, निमिष कुलकर्णी आणि कल्याणची चुलबुली शिवाली परब. आणि आम्ही एवढी मजा केली होती त्या दिवशी. अरे संध्याकाळपर्यंत हसत होतो. बाबा मी रडते. अरे बापरे, रडतेस तू? मग मला वाटलं तू. अरे बापरे. अरे बेटा, हे बेटा काय झालं बेटा? ए बेटा काय झालं? असं काय झालं? काय झालं? का रडतेस? ए ए काय ग? काय झालं? नाही राहायचं निमिषच्या घरात बाबा. बाबा, हा बेटा, त्यांच्या घरात मला गुमदरायला होतं बाबा. काय होतं बेटा? गुमदरायला होतं. गुदमा राहिला असा शब्द आहे का तो? हो बाबा, हा. त्यांच्या घरात मला गुमदरायला होतं.
मग बरोबर होतं बेटा, तू जीवाची लायकीच आहे गुमधरायची. बेटा असं कसं वागतेस तू? अगं संसार करतेस ना तू. आणि आज लग्नाची अॅनिव्हर्सरी आहे अभिनंदन बाबा. तुझ्या तुझ्या लग्नाची अॅनिव्हर्सरी आहे आणि आजच तू भांडून आलीस. 2 वर्ष झाली तुझ्या लग्नाला. 2 वर्षात 213वी वेळ आहे ही माहेरी परत यायची. असं असतं का बेटा? लात मारून मुलीला हाकलून देणं बरं दिसत नाही म्हणून मी कन्यादान हा विधी केला की नाही. मग तू का सारखी सारखी माहेरी येतेस? अगं बाबा जरी एकटे असले ना तरी त्यांना प्रायव्हसी गरजेची असते. तू का आलीस मला सांग बघू. आज काय झालं मला सांग बघू. बाबा आज आमची अॅनिव्हर्सरी आहे की नाही? हो बेटा. तरी सुद्धा निमिष माझ्याशी भांडला बाबा. हो बेटा काळजी करू बाबा नको. काय बेटा? तुम्ही सांगा ना माझा कुठे चुकतंय का नाही बाबा? बेटा चुकत नाहीये बेटा, चुकत नाहीये बेटा, चुकत नाहीये. बेटा तू काळजी करू नकोस. डोळे पुस बघ. डोळे पुस. हे मम्मा मी सटकन मारली तर मला बोलू नकोस. डोळे कुणाचे? तू स्वतःचे पुस ना बेटा. तू रडतेस की नाही? हो बाबा. काळजी करू नकोस. हो. आता जाऊई बापू तुला न्यायला नक्की येणार, विश्वास ठेव. बाबा तुम्हाला खरंच वाटतं तो येईल? हे घ्या. अरे बापरे, आज यांच्या घराची बेल शहाण्या मुलासारखी कशी काय वाजली? मी बोललो ना तुला बाकेलाल नक्की येणार. बाकीलाल कोण? निमिष आहे ना? अरे हा पण बाकेलाल बाकीलाल कोण? अरे सकाळी तो वॉचमन आला होता, त्याचं नाव बाकेलाल. हे बघ मी वॉचमनला सकाळी निमिष हाक मारली तरीच तो थुकला. अरे देवा. आपण कार्टून फिल्म मध्ये काम करतो का? दरवेळी कशी कडी बदलते तुमची? या काय म्हणताय जावाई महाबळेश्वर बापू? सॉरी जस्ट आल्या जरा. सॉरी. नमस्कार. फालतूगिरी करूच नका तुम्ही आज. हो बेटा, हो. माझं डोकं प्रचंड तापलंय आज. हे फालतू जोक्स केलेत ना अजून तापेल. मग बघा बघ तुम्ही. बाबांवर आवाज वाढवायचा नाही. मग तुझ्या बाबांना सांग फालतू जोक्स करू नका. आहेत माझे बाबा फालतू. आहेत माझे बाबा फालतू. माझे बाबा फालतू. माझे बाबा आहेत माझे बाबा फालतू. त्यांचा जन्म ना फालतू जोक करायला झालाय. त्यांना आयुष्यभर फालतू जोक करणार. तू कोण होतास रे थांबवणार? बेटा या क्षणाला तुझा अभिमान बाळगावा की सटकन वाजवावी हे कळत नाही. 4 वेळा फालतू म्हणालीस ग मला. 4 वेळा फालतू म्हणालीस. हो बघू इथे. हो इथे ये. नमस्कार. बसा या बसा. हे बघा वजाबाकी बापू आज तुम्ही काय वजाबाकी बापू म्हणजे? जावई बापू काय झालंय मला सांगाल का जरा तुम्ही? काय झालंय मला सांगा. विचारा तुमच्या मुलीला. का तुला लाज वाटते सांगायला? मला लाज वाटते. तुला लाज वाटली पाहिजे. तुझे मला केलं. का वाटेल? तू सांग ना मग सांग ना, बाबा. तू बाबा, सांग. हे- एक मिनिट तू सांग बाबा. अरे, तू सांग. तू सांग अरे ना. थांबा तुला लाज थांबा. हे बघा मला जर तुम्ही नाही सांगितलं तर काही सांगेल. चालले माझ्या आईकडे लगेच. मी सांग. हा उड्या मारत जाऊ नका तू. नाही जस्ट केलं. बोला हा काय झालंय मला सांगा. हे माझे पेपर्स. हे डिवोर्सचे पेपर आहेत. हे घ्या. तू डिवोर्स घेत आहे? हिच्याकडून डिवोर्स हवाय मला. हे घ्या. एवढं काय झालंय मला सांगा. एवढं काय असं झालंय की तुम्ही डिवोर्सचे पेपर आणलेत? बाबा नेहमीच झालंय. आता कंटाळलोय मी. काय झालंय? तुमची मुलगी सतत भांडते आमच्या घरात. काय झालंय म्हणून नक्की सांगा. अहो सतत भांडणं होतं तिच्यामुळे आमच्या घरात. किती भांडणं. बरं आजचा दिवस किती इम्पॉर्टंट आहे. स्पेशल आहे माझ्यासाठी. आज अॅनिव्हर्सरी आहे मी आमची. सांगते बाबा. तू काही सांगत तू सांगू नकोस. त्यांना सांगू दे. मोठा पॅच आहे त्याचं पाठांतर चांगलं आहे. पण कॉमेडीचं काय? हा मला नाही चालायचं. हा, बोला काय झालं मला सांगा बघू.
बाबा आज सकाळी शिवाली हे खरं आहे? बाबा बाबा आज सकाळी बाबा माफ करा मला. आज सकाळी हे माझे संस्कार आहेत बाबा आज सकाळी माझं चुकलं. दुपारी का नाही संध्याकाळी का नाही आज सकाळी आज बाहेरची लोक काय म्हणतील समीर चौगुल्याच्या घरी आज सकाळी बाबा एक मिनिट. बाबा आज सकाळी आज सकाळी एक मिनिट एक मिनिट अरे एवढे बेल्ट कुठून आणले? जो पाहुणा येतो त्या प्रत्येकाचा बेल्ट मी काढून ठेवतो माझ्याकडे एक मिनिट 3-4 तर माझे त्याच्यात. हो, माझे ते आता त्याशिवाय ही सुधारणार नाही अहो, मी बिल्डिंगच्या खाली जातो तर लोक मला चिडवतात तो बा आज सकाळी वाला मी अहो, एक मिनिट बाबा. काय उत्तर द्यायचं मी काय उत्तर द्यायचं हळू एक मिनिट कंट्रोल कोणतं ऑब्सेशन आहे हे बेल्ट बद्दल तुमचं? अहो सीट बेल्ट वगैरे पण आहे याच्या कारचा. काय करतो बाबा? एक मिनिट थांबा. काही झालं नाहीये थांबा. ही बघा ए ओव्हर ऍक्टिंग बास इथे ड्रामा क्रिएट करायचे. अरे काय आहे हे? तुम्ही बसा आधी. हिला कळलं पाहिजे. हो आज सकाळी एक मिनिट. काय आज सकाळी काय? अरे कसं वाटतं ते काय? एखाद्याच्या घरात आज सकाळी कसं वाटतं कसं वाटतं? काही नाही वाटत. मुळात काही वाटतच नाही कारण पूर्णच नाही झालंय वाक्य. सकाळ दुपार संध्याकाळ काय संबंध? कधी येऊ दे पण झालं काय ते विचारा ना. तुम्हाला ना फालतू घाई आहे. शिवाली हे खरंय हे वाक्य का बोलता तुम्ही सतत? ते ड्रामा क्रिएटर नका करू. बरोबर मी सांगतो ना आधी तिला कळू तरी द्या तुम्ही का ओरडताय तिला. त्याचा संदर्भ असेल ना काहीतरी. आम्हाला काही संदर्भाची गरज नसते बऱ्याच वेळेला मी ह्याला शिवाली हे खरंय का विचारतो आणि त्यावरती नाही बाबा माझं चुकलं बाबा. करतो 4-4 दिवस ह्याच्यावर आम्ही असतो मला काही फरक पडत नाही संदर्भ काय झालाय काय घडलंय किती निर्लज्ज आहात हो तुम्ही. देवाची कृपा आपलं काय नाही बाबा लाज वाटली पाहिजे. लाज वाटली पाहिजे. कृपा देवाची काही नाही. लाज वाटली पाहिजे या गोष्टीची. बंद करा. वय बघा आपलं. बालिशपणा कमी करा तो. आणि तुमच्यातलाच बालिशपणा ना सगळा लाजू नको तू. हिच्यात आलाय सगळा तो बालिशपणा. काय काय झालं मला सांगा काय झालं म्हणजे ही माझ्या आईला म्हणाली आज. हा काही एक हिला मिनिट. नाही, काही हिला म्हणाली काही हिला म्हणाली काय म्हणाली असेल माझ्या आईला म्हणाली आई आज आमची अॅनिव्हर्सरी आहे तर आपण विक्रम वेताळ खेळूया का? हा खेळ आहे. विक्रम वेताळ नावाचा खेळ आहे. याच्यात माझ्या आईला बनवलं विक्रम राजा आणि स्वतः वेताळ बनली आणि तिच्या पाठीवर बसली. अरे माझ्या आईच्या पाठीवर. हा बालिशपणा नाहीये का बाबा? आपलं वय काय आपण काय करतो काहीतरी लाज वाटली पाहिजे ना. माझी आई साधी बोळी आहे तुम्हाला माहिती आहे. नुसती साधी बोळी नाहीये ओ चांगल्या स्वभावाची पण आहे ती असं म्हणतो ना चांगल्या स्वभावाची पण आहे ती. मग माहिती आहे ना. माहिती आहे, मला मग माहिती ती पण लगेच म्हणाली की ठीक आहे बाळा ये बस बाबा थोडा वेळ. तर एवढ्यावर थांबली नाही. ही पाठीवर बसली आणि तिच्या कानात म्हणते करू डोक्याची 100 शकले करू ही धमकी देते ही. नाही, माझं चुकलं काय लहानपणापासून ना मी तिला अशीच वाढवलेली आहे गोष्ट सांगत सांगत मी तिला वाढवलेली आहे आणि लहानपणाचा आत्ता करते ही माझ्या आई बरोबर. हे लहानपणी होतं ना सगळं. हो बरं तुला बालिशपणा करतात मला कळत नाही. चुकलं तुम्ही चिडू नका खरंच चिडू नका एवढ्यावरून तुम्ही हे डिवोर्सचे पेपर देताय का? एवढ्यावरून हे एवढूचं कारण नाहीये बाबा. 4 तास माझ्या आईच्या पाठीवर बसली होती. 2 तास नाही 4 तास. माझ्या आईची पाठ फ्रीज झाली हो. हो बाबा आणि इतकी फ्रीज झाली ना की त्याच्यावर दूध ठेवलं की त्याचं आईस्क्रीम होऊन जायचं. होय ना पण मारी छोरी मार कांत है ना काय करू सांगा मी आता? हा? वयाचं ना मी काही करे ना बाबा. शांत व्हा मी एवढं झालं माझी का? आई येते. हो आई आहे मला मान्य आहे ना झालं का एवढंच आहे का झालं का अजून बराच आहे. खूप कांड केलेत तिने. अरे बापरे खूप बोलायचं आज ह्याला विनोदाचे हत्या कांड जवळजवळ अरे मला बिलकुल चालायचं नाही शिवाली माझ्या आवाजात हत्याकांड वगैरे बोलायचं नाही माझ्या आवाजात दिसतं मला. हा बरं हरकत दिसलं जी काय ते परवाचा किस्सा सांगतो तुम्हाला. हा परवाचा किस्सा याच्यानंतर तुम्ही काय करता पट्ट्याने तुडवा तुम्ही हिला. हा हा? मी ठरवेन मी हा. सांगा तुम्ही ऐका गेल्या आठवड्यात ही आणि माझी आई गार्डन मध्ये गेले. काय सिसो खेळायला. तो सिसो चांगलाय की सिसो एकदा ही वर एकदा आई वर एकदा ही वर चांगलंय की करेक्ट मग. तोच गेम. हा, हा. तर एकदा आई वर गेली हा. आणि ही खाली होती. हा. तर हिला अचानक फोन करायचा होता. तर ही म्हणाली आई मी जरा आले पटकन फोन करून आले अर्जंट. आणि हिने एक दगड घेतला हिच्या जागी ठेवला आणि ही गेली. हा. गेली
आलीच नाही. वाटकी रात्रभर माझी आई वर सिसोवर. शिवाली शेवटी सकाळी तो कचरेवाला आला. अरे वो आपकी सास है वो ऐसी बैठी है शीशो पे वैसे ही कड़क हो गई है ठंडी से. मग गेली ही खाली. बर खाली गेल्यावर पण अक्कल बघायची. आईला आई या खाली या खाली. अगं तू दगड उचल ना. आई येणार खाली. बेसिक अक्कल नाही तुमच्या मुलीला. आणि माफ करा. नाही नाही, तुम्ही काय तुम्ही माफी मागून काही होत नाही. ती नाही म्हणाली नाही मी तुझ्यासाठी माफी मागणार. माफ करा. मला माफी मागावी लागते. बाबा सॉरी. माफ करा. बाबा नाहीये गरज. माफ करा. अहो बाबा नको. मला माफ करा. अशी कोण माफी मागतं. मला माफ करा. एक बाप माफी मागतोय. माफ करणं हे जगातलं सगळ्यात मोठं पुण्य आहे हो. मला नाही करायचं. सांगतो मी तुम्हाला, आयुष्य म्हणजे गॅस झालेल्या पोटासारखं असतं. वरतून ती माफीची ऍसिडिटीची गोळी खाल्ली ना की रिलीफ वाटते. पण आपल्या आहारावर नियंत्रण पाहिजे. कधी कधी काय होतं, आपण अरबट चरबट खातो, मग गॅसेस होतात. आणि मग गॅसेस होण्यासाठी न हा होण्यासाठी माणूस आपण काय जिवंत कसा आहे यार अजून. याला मारून कसं नाही टाकलं कोणी. निमिष जास्त बोलतोय. बस मी बस. कसं- बाबा- खूप झालं भांडण. आज अॅनिव्हर्सरी आहे तुमची. आता हसायचं नाही काही नको. नाही आता हसायचं. मी तुमच्यासाठी एक सरप्राईज आणलेला आहे. काय बाबा, फ्रीज मध्ये घेऊन ये. बाबा नको जा जा please. सरप्राईज आहे. अहो बाबा नका करू बस एवढं. झालं, नका चिडू. लहान आहे मुलगी माझी. तुम्ही पण मी तुमच्याकडे मुलासारखंच बघतो. तुम्ही मुलासारखे आणि काही काही आ? तुमच्या आईसारखी हेच बघतो मी. आई सारखी नाही आईच आहे ती आता माझी. ते आईसारखीच बाबा. आहे. येस टिपॉय घे टिपॉय घे. अहो नाही हो. नाही 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 हा केक. येस उघडा. अॅनिव्हर्सरी केक. या 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 बाबा, या, या. एवढी काही गरज नसते होय. राईस केक स्वतः माझ्या हाताने बनवलाय बेटा तुमच्या अॅनिव्हर्सरीसाठी. हा केक आहे. हा हा आमटी भात आहे. नाही केक आहे, राईस केक आहे हा. घ्या कापा हे घ्या. बाबा चमचा उलटा करा, कापा हे घ्या. मी नाही कापतो. घ्या हा बघ, हा असा कापायचा. अहो बाप. अरे थँक्यू थँक्यू थँक्यू. आज तुम्ही माझ्या 61ला जमलात, खरंच थँक्यू. आज मागे वळून बघितलं की मी काय आज गमावलंय, काय कमावलंय, हे फार महत्वाचं असतं. एवढ्या प्रेमाने आलात. आज मी तरुण टेकडा देखणा आहे, उघडा आहे, उमदा आहे. मी आज तुम्हाला सगळ्यांनाच आवडतो, राजबिंडा आहे. पण मी मला माज नाही केला मी कधी. म्हणजे असं आयुष्य हे असंच बाबांची असतं. 61 आहे ना आज. तुला कळतंय का आपली अॅनिव्हर्सरी आहे. त्यांनी अचानक स्वतःची 61 डिक्लेअर केली आहे. पण आपण सेलिब्रेट करून जाऊया ना. वाजवे दे. माणूस आहे यार, खरंच प्रेमळ आहे मी, मला मान्यच आहे. पण आज 61 वर्ष झाल्यावर पुढे मी काय करणार आहे हे जास्त बोलायचं. वा 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 हिट आहे यार. शिवाली हे खरं आहे. हा फॉर्मॅट हिट आहे. जोरदार टाळ्या. धमाल. ॲज युजल मॅडनेस. बघा हा सर असे काय म्हणतायत. सई मस्त झाला परफॉर्मन्स. समीरदा मला तुला सांगायला आवडेल की तुझ्या विनोदाचा फ्लेवरच वेगळा आहे. म्हणजे साधा विनोद असतो, निर्मळ असतो, पण खूप पॉवरफुल असतो. आणि हे खूप लिथल कॉम्बिनेशन आहे असं मला वाटतं. शिवाली तुझ्या बाबतीत मला असं म्हणावंसं वाटतं की बिगिनरपासून सीझन्ड होत 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 तू ग्रो होतेस छान, आणि ते बघून खूप बरं वाटतं. निमिष मस्त. बिचारा जावई नेहमीप्रमाणे कुचंबणा झालेला आणि सँडविच झालेला जावई तू छान साकारलास. मॅड होता परफॉर्मन्स. खूप मजा आली, खूप हसलो. थँक्यू. या बात. प्रसादा वा वा धमाकेदार तुफान. शिवाली हे खरं आहे. हे स्किट आता एक मला ना लोणच्यासारखं वाटायला लागलं. आणि या लोणच्याची बरणी तू आहेस सम्या. कारण तुझ्या इथे जी बरणी आहे त्या बरणीमध्ये अनेक विचार वर्षानुवर्ष मुरत असतात आणि ते तू प्रत्यक्षात आणतोस. शिवाली हे खरं आहे सारख्या वेगवेगळ्या उपक्रमांमधून. निमिष मसाल्याच्या जागी मला तू वाटतोस निमिष. आणि शिवाली तू या शिवाली हे खरं आहे या लोणच्यातलं तू मीठ आहेस शिवाली. फॅन्टॅस्टिक. मला फार मजा आली. वा 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 वा. वेल सेड. वा वा वा. कीप इट अप. मंडळी शाळेतल्या 2 कर्मचाऱ्यांनी घातलाय घोळ. त्यातूनच उडणारे हास्याचा कल्लोळ जो घडवायला तुमच्या समोर येत आहे चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे.
नमस्कार सर, बोला ना. हा काय सर, म्हणजे तुमच्याकडे उत्तरपत्रिकांचा गठ्ठा पोहोचलेलाच नाहीये? अहो सर, असं असं कसं होईल सर? सर, आमच्या शाळेतले 2 शिपाई सर काल घेऊन, हो कालच पोचायला. आणि सर इतका हलगर्जीपणा आम्ही कसा करू सर? बोर्डाचे पेपर्स आहेत ते. नाही सर, मी स्वतः सील केले होते ते. उत्तरपत्रिका व्यवस्थित पॅक केल्या होत्या सर. सर नाही, तुम्ही एकदा तुमच्याकडे चेक करा. मी खात्री देते सर, आमच्याकडनं गेलेत ते सर. हो, रिसिव्ड लेटर म्हणजे मी पाहिलं नाही, पण शिपायांकडे असेल ना सर. मी एकदा चेक करून सांगू का तुम्हाला? हां, एकदा चेक करते. हां, मोरे, दत्तू, लवकर या. मॅडम काय झालं मॅडम? ओरडले कशाला? काल मी तुम्हाला बोर्डाच्या उत्तरपत्रिका पाठवल्या होत्या घेऊन. हां, त्याचं रिसिव्ड लेटर कुठे आहे? ते रिसिव्ह लेटर आम्ही घेतलेलं नाही मॅडम. घेतलेलं नाही म्हणजे? नाही, ते जरासा घोल झालेला आहे. काय समजली? काय घोळ केलात आता? तो जो गट्टा होता ना, हा. तो आमच्याकडे थोडासा हरवला. काय? थोडासा हरवला? काय असतं मोरे? तुम्हाला काही वाटतं की नाही? काही जबाबदारी आहे की नाही? अहो, बोर्डाचे पेपर्स होते, उत्तरपत्रिका होत्या, तर तिथे पोहोचणं गरजेचं होतं की नाही मोरे? आता काय कुठे हरवल्या? कशा हरवल्या? काय आठवत नाही मॅडम. आठवत नाही मोरे? असं कसं आठवत नाही तुम्हाला? हे बघा, मला सांगा, रिक्षामध्ये विसरलात का तुम्ही? हा, नाही, आम्ही रिक्षाने गेलोच नाही मॅडम. नाही. का रिक्षाने का गेला नाही? तर रिक्षाचे पैसे दिले होते ना मी तुम्हाला, मग का नाही गेलात? अहो मॅडम, यांनी ते रिक्षाचे पैसे ना त्या बबन टेलरला दिले. म्हणजे यांच्या बायकोचे ते जम्परचे पैसे बाकी होते ना, म्हणून. माझ्या बायकोच्या जम्परच्या इथं विषय काढायची काय गरज होती? मग काय झालं? नाही, विषय काढायची काय गरज होती काय मला सांग? आपण खरंच सांगितलं ना मी त्याचं नाही, एवढं. नाही, हे बघ दत्तू, बघ, मागच्या महिन्यात तुला गलू झाला तेव्हा आपण शाळेचे पैसे तुझ्या उपचारासाठी वापरले. मी कुठं वाचना केली काय मला सांग? माझा गळू काढायचा ना? ए, आता सांगतो. गळू काढायचा ना म्हणजे? माझा गळू काढायचा नाही, मला हे सांग, तुझा गलू आहे तर काढणारच ना वासाडे? तुझा मी पण जम्पर बद्दल बोलीन. हे बघ, काय? शाळेच्या पैशात तू दाढी करतोस काय मला माहिती नाही. मी कुठं आजपर्यंत बोललोय? मला शिकवतो मॅडम, मोरे, काय नाही ते. थांबा. अरे तुम्हाला काही सिरियसच नाहीये का? बोर्डाचे पेपर्स हरवले तुमच्याकडनं, लाजा वाटत नाही तुम्हाला? हे बघा, शांत व्हा. हा, आणि कुठे हरवल्यात मला ते सांगा. तू आठवत नाही हो मॅडम. अरे असं कसं आठवत नाहीये तुम्हाला? तुमची नोकरी जाईल, वरनं माझी नोकरी जाईल. मोरे, हा. मोरे, श्वास घ्या. हा, शांतपणे आठवा आणि आधीपासून मला सगळं सांगा. म्हणजे आधीपासून म्हणाल ना, हा, तर मी सकाळी उठलो तेव्हा माझं डोलं जरा लाल झालं होतं. काय आधीपासून म्हटल्यावर इतकं आधीपासून सांगाल मोरे तुम्ही? हा, नाही इतकं आधीपासून सांगाल? डोळे लाल? अहो, उत्तरपत्रिकांचा गठ्ठा मी तुम्हाला दिला, सील करून, तो तुम्ही घेऊन गेलात, तिथून मला सगळं सांगा. हा, म्हणजे बघा, म्हणजे माझं डोलं लाल झालं होतं. नाही, म्हणजे मी तसा सायकलवर बसलो, हा. हा मांग बसला होता हा. आणि तो गट्टा ह्याच्या मांडीवर होता. काय समजली? बरं. डोळे फुटलेत. काय? डोळे फुटलेत. डोले फुटले म्हणजे? मी गठ्ठा घेऊन बसलो होतो. मी मांडीवर नव्हता घेऊन बसला? अजिबात नाही. खाली कॅरियर होतं, त्याच्यावर गठ्ठा होता आणि मॅडम गठ्ठ्यावर मी बसलो होतो. वर तोंड करून सांगतोस गठ्ठ्यावर मी बसतो तर लाज नाही वाटत तुला? हा, अरे उत्तरपत्रिका बोर्डाच्या पत्रिकात रे, पोरं मेहनतीने पेपर सोडवतात, त्याच्यावर बसशील तू? नाही मॅडम, काय आहे त्याला कोंबाचा त्रास आहे ना. काय? कसला त्रास? कोंब झालेला आहे. काही बोलाल? मी काय विचारते तुम्हाला? ओ, पेपरचा गठ्ठा तो कुठे आहे, तो कसा हरवला ते आठवा. हा, शांतपणे आठवा आणि मला सांगा हो, ते काय झालं म्हणजे मी असा सायकलवर बसला, हा मांग बसला होता आणि तो गट्टा नाही मांडीवर नव्हे बुड्या घालला. कळलं, पुढे चला ना, बोला ना, पटापट बोला. पुढे गेलीला तर आम्हाला जोराची भूक लागली. काय समजलं? आता एवढा लांबचा प्रवास म्हटल्यावर पोटात काही ढकलाय नको काय? बरोबर आहे का नाही मला सांगा? मग तिथं आम्ही वडापाव खाल्लीला, बरोबर ना रे? हा, मग आम्ही खायला बसलो ना, तेव्हा माझ्या हातात गठ्ठा होता. अरे वाशाडे, खोट्या बोलू नको. हातात काय गट्टा होता? खोटा बोलता मॅडम. हातात गट्टा नव्हता. मग? यानं त्याचा डायनिंग टेबल गेला नव्हता, त्याच्यावर वडापाव ठेवला निखाल्ला वासाड्या. हो, देवा. मी वडापाव कधी खाल्ला? मी भजीपाव खाल्ला होता. हे बघ, तुमचा वडापाव आणि तुझ्या भजीपाव मध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाहीये. अरे काय झालं तुमचं? उत्तरपत्रिका, तो गठ्ठा कुठे गेला ते सांगा. ते आठवत नाही मॅडम. मोरे, मी खरंच, तुम्ही आता 2 वर्षांनी रिटायर होणार ते मला- आता. हो. इतकी वर्ष काम करता लाज नाही वाटत तुम्हाला? नाही, हा? ते काय झालं? आठवत नाही सांगतायत. ते काय झालं, आम्ही सायकलवर मी बसलेला, हा मांग बसला हा. होता गट्टा घेऊन. हा, आणि मग डायरेक्ट काय करणार आम्ही तालुक्याला पोहोचलो. काय समजलो? तालुक्याला बोलतोय. डायरेक्ट कुठं तालिगावला पोचलो. तालुक्याला मध्ये थांबलो नाही आपण. कशासाठी थांबलो होतो? कशासाठी थांबलो सांग. कशासाठी थांबलो? सांगतो मॅडम, तुम्हाला सांगतो. आम्ही वडापाव भजीपाव पार्सल घेतलं. ओके. तर त्याला त्या कागदाला जरा तेल लागलं होतं आणि ते तेल माझ्या पॅन्टला लागलं, म्हणून मी आपला एक कागद घेतला, त्याच्याने पॅन्ट पुसली आणि मग आम्ही परत पुढे गेलो. दत्तू, कागदाने पॅन्ट पुसली? हो.
कुठला कागद वापरलास? तर आपल्या गठ्ठाच्या मधून आपले कागद काढले त्याने काढले. अरे निर्लज्ज माणसा, लाज नाही वाटत तुला? अरे उत्तर पत्रिका पोरं वर्ष मेहनत करून बोर्डाचे पेपर सोडवतात, त्याच्या कष्टाची कदर नाही अरे तुम्हाला. कसले भुरीचे कष्ट पोरं करताय? मला माहिती आहे आपली सगळी पोरं आहेत ना कॉपी करून पास होतात. हाच वासाडा कॉप्या पुरवतो त्यांना. अशी सणकन दिन ना दुसरी लागू बी देणार. मी ठेवी मला सांगतो वासाड्या मी जास्त पोरांना बोलणार कॉप्या नाही देत तू? नाही देत मी कॉप्या. अरे, पैसे घेऊन तू कॉप्या घेतो. मला माहिती आहे कॉप्या पुरवतो हा पोरांना. हा. तुम्ही डोकं खाऊ नका. माझं काय- माझ्या माझ्याबद्दल सांगू मला नका. धक्का मारू माझ्याबद्दल नका. काय सांगू नका. मला मला मी मारेन तुला. तुम्ही थांबा. माझ्याबद्दल काय सांगायचं नाही. माझ्यावर बोलतोय हा कॉप्या पैसे घेतो आणि कॉप्या पुरवतो. मला काय शिकवतोस तू रे? बोलायचं ना माझ्याशी अजिबात. जा तिकडं. मी नाही बोलणार जा. झालं तुमचं भांडून झालं असेल तर मूळ मुद्द्यावर येऊया आपण. हा दत्तू, तुम्हाला ना कसलीच लाज वाटत नाहीये. तुम्हाला कळत नाहीये, सिरियसनेस नाहीये तुम्हाला कुठल्या गोष्टीचा. बोर्डाचे पेपर सरवले तुमच्याकडनं. पुढे काय झालं ते सांगा आता. हा पुढे मग प्रियाच्या घरी गेलो. प्रिया कोण लागते तुझी? नाही प्रिया कोण लागते तुझी मला सांग. कॉलर सोडा, नाही, कॉलर सोड. प्रिया कोण लागते मला सांग. कोण नाही लागत माझी. नाही ना लागत. नाही लागत. मग प्रियदर्शिनी ताई बोलायचं. काय बोलायचं? बोल प्रियदर्शिनी ताई बोल. बोल कॉलर सोडा. हा. ही प्रियादर्शनी कोण आहे? हे माझी लाडकी मेवणी आहे का नाही? हा मग तिचं काय कौतुक आहे इकडे? नाही ते काय झालं तिचं घर लागतं ना मध्ये रस्त्यात. काय समजली? हा मग? मग काय आहे आता तिला जर कल्लं असता की भावोजी हितनं गेले आमच्या घरात आलंच नाही मग ती रुसली असती ना म्हणून आवाज देण्यासाठी आम्ही तिच्याकडे गेलं. काय समजलं? अच्छा, म्हणजे तुम्ही तिच्याकडे गेला, तुमच्या बरोबर तो उत्तर पत्रिकांचा गठ्ठा तिच्याकडे गेला आणि तिथे तुम्ही विसरून आलात. बरोबर? नाही 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 विसरलो नाही मॅडम. नाही? यांनी त्यातला एक कागद काढून प्रिया ताईकडे दिला होता त्या. का? तिच्याकडे का दिला? मला आठवत. ते काय झालं तिच्या बाळाला ना शीव होत होती म्हणून ती आतमध्ये पेपर आणायला गेली. तेवढ्यात पोरगा खाली बसला. काय समजली? पण मी चप्पल ना लगेच त्या गट्ट्यातला कागद काढला वरचा आणि त्याला खाली सरकवला. ती चप्पल आहे का नाही? काय समजली? हो. नाही तर कसं काय आहे तर फरशी खराब झाली असती ना मग प्रिया येणार अशी वनवी होऊन तर पुसणार त्याच्यात बराच वेळ गेला असता. शेवटी किती झालं तरी मी चप्पल म्हटल्यावर हा करणारच ना. मोरे तुम्हाला काय करू ना मला खरंच कळत नाहीये. तुम्ही कुठल्या मातीचे बनलेले आहात मोरे? अहो बोर्डाची उत्तर पत्रिका तुम्ही बाळाला शी करायला देता. लाज नाही वाटत तुम्हाला? तुम्ही तुमचा वयाचा अंदाज घेऊन ना मी गप्प आहे, नाहीतर तुम्हाला मी आता. मग पुढे काय झालं? पुढे काय झालं? उरलेल्या उत्तर पत्रिका कुठे आहेत? नाही पुढे काय झालं तो जो कागद होता ना शी केलेला तिनं बाहेर फेकला हात स्वच्छ धुतला आणि आमच्यासाठी चाय ठेवला. आणि काय समजली? अहो, ते नाही, ते नाही. पुढे त्याच्या पुढे ज्या उरलेल्या उत्तर पत्रिका होत्या त्याचं काय केलं ते आठवत नाही हो मॅडम. नाही आठवत. मारायचं आठवत नाही? आठवत नाही. नाही, ऐका असं नाही मॅडम, आठवणार. ऐका, हा, पुढे करा. नाही, नाही, ऐका, हा, पुढे ओ, अहो, मारू नका, ओ, ऐका, देवा, लय मोठ्यानं मारली. ओ मॅडम ऐका ना अरे आम्ही काय शाळेतली पोरं आहो का? अरे आम्ही काय शाळेतली पोरं आहो काय मारता माहिती? सोडणार नाही. ओ, ऐका हो मॅडम मला उत्तर पत्रिका ऐका ओ मॅडम येऊ मी. या. अरे भाई वो आईस्क्रीम का धंदा कब छोड़ा रे? इधर. मला आता सांग मी पहिला वडापाव खाल्ला होता की भजी पाव खाल्ला? सांग. वडापाव खाला होतास तू काय शिकवतोस मला? तू मला मी त्याला विचारलं ना, हे तू बघ, मध्ये गप्प येऊ बस, बोल नको. मी त्याला ए, विचारलं, तू कशाला मध्ये तू येतो? आला मध्ये, तू गप्प बस. दोघंही थांबा जरा. कोण आहेस तू? मॅडम हे घ्या तुमचे पेपर. अरे हे पेपर तुझ्याकडे कसे आले? त्याचं काय झालं मॅडम, काल ही दोघं माझ्या गाडीवर आलती. हा. तिथं तुमचे हे शाळेचे पेपर विसरलेत आणि माझे रद्दीचे पेपर घेऊन गेलेत. तरी मॅडम नशीब की याच्यावर तुमच्या शाळेचं नाव होतं, नाही तर काही खरं नव्हतं मॅडम तुमच्या पेपरांचं. अच्छा, म्हणजे आपण रद्दीचा गट्टा घेऊन गेली ना? हा ते जाऊ दे, थांबा एक मिनिट. मला सांग मी वडापाव खाल्ला होता की भजी पाव खाल्ला होता? अरे वडापाव खाला तर मला माहिती आहे ना. मी त्याला विचारतो ना, तुम्ही कशाला मध्ये बघ, बोलताय? तू उगाच माझ्या तुम्ही भानगड पडू नका. डोक्यात बघ, हे तुम्ही मारीन डोक्यात जाऊ नका माझ्या. काय भांडू नको. हा, वा रे वा. ऐका तुम्ही ना आता इथनं निघा आणि पुन्हा मला तोंड दाखवायला येऊ नका. निघा. गेट आउट. असं कसं निघा? आता आमच्याकडनं चूक झाली प्रायश्चित्त भोगायला नको आम्हाला? ए दत्तू चल सायकल काढ. मोरे नाही. यावेळी ना तू मोरे पुढे नाही. बस मी मागे मोरे ते बसतो. उत्तर पत्रिका मला नाही. मोरे, अरे अडवून त्याला मोरे नाही. वा काय मस्त घोळ घातलात. फार सुंदर विषय होता आणि फार सुंदर परफॉर्म केलं. मस्त. प्रसादा, मला असं वाटतं की तुमच्यातली गंमत तुम्ही फार एन्जॉय करता आणि ते एन्जॉय करायला लागलं की आपापसात ट्युनिंग व्हायला लागतं आणि ते ट्युनिंग लोकांना खूप भावायला लागतं असं मला फार मनापासून वाटतं. त्यामुळे तुमच्या
ट्रायोवरती सुद्धा लोक खूप प्रेम करायला लागले. तुमचं समीकरण लोकांना खूप आवडायला लागलं आणि ते रिफ्लेक्ट होतं आजकाल तुमच्या परफॉर्मन्समध्ये. पण ही जी समीकरणं नवीन नवीन तयार होत आहेत या मंचावरती, याचा मला समोर बसून बघताना फार आनंद होतो आणि तो असाच मिळत राहावा अशी मी प्रार्थना करतो. ऑल द बेस्ट. मजा आली, खूप मजा आली. वा 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 वा. थँक्यू सो मच. मंडळी, आजचा हास्य प्रवास इथेच थांबूया. भेटूया उद्याच्या भागात रात्री 9 वाजता. आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचा चौकार, टेन्शन 35.